यानंतर घेऊयात राज्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। नागपूरमध्ये कोरोनाचे 3 नवे रुग्ण समोर आले। 24 तासात 17 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत। त्यामुळे आता नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 44 वर पोहोचली आहे। सर्व रुग्णांवर मेडिकल आणि मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर संसर्ग रोखण्यासाठी नव्यानं पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा सध्या युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत नागपुरात 8 जण कोरोनामुक्त झाले। पनवेल मनपाच्या हद्दीमध्ये 4 नवीन कोरोनाग्रस्त सापडलेत। खारघरमध्ये 2, कळंबोली तळोजामध्ये प्रत्येकी 1 रुग्ण समोर आलाय। त्यामुळे पनवेल मनपा हद्दीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 वर पोहोचलाय। तर तिकडे उरण तालुक्यातही 2 कोरोनाग्रस्त नव्यानं समोर आलेत। पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेलाय। 45 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। पुणे जिल्ह्यातील हा कोरोनाचा 32वा बळी आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आतापर्यंत एकूण 31 कोरोनाबाधित रुग्ण आहेत। त्यापैकी 12 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले। तर शहरातील इतर 18 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मृत कोरोनाग्रस्त हिंजवडी परिसरामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता। मागील 20 दिवसांपासून तो सुट्टीवर होता। 5 दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागल्यानंतर तो महापालिकेच्या एका दवाखान्यात गेला आणि तिथून त्याला वायसीएम रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं। गुरुवारी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता तो कोरोना पॉझिटिव्ह आला। मालेगावात काल 18 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले। धक्कादायक बाब म्हणजे 18 रुग्णांपैकी 2 रुग्ण अल्पवयीन आहेत। एक 9 वर्षीय मुलगा आणि मुलगी त्याचबरोबर 6 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मालेगावातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनतो की काय अशी स्थिती आहे। मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या आता 29 वर पोहोचली आहे। सोलापूर शहरात मृत्यू झालेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। राज्यात सगळीकडे कोरोनाचं थैमान सुरू असताना आतापर्यंत सोलापुरात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता। मात्र सोलापुरात कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे। सोलापुरातील पाछापेठ परिसरातील किराणा दुकान चालकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही चाचणी करण्यात आली। उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। पण 11 एप्रिल रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला। धुळे शहरातील साक्री रोडवर असलेलं सेवा हॉस्पिटल सील करण्यात आलंय। मनपा प्रशासनानं ही कारवाई केली आहे। एका कोरोनाग्रस्त रुग्णानं या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले होते। 2 दिवसांपूर्वीच या रुग्णाचा मृत्यू झाला आणि यानंतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं। आता हे संपूर्ण हॉस्पिटल सील करण्यात आलंय। 10वीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला। याबाबत एसएससी बोर्ड आपली भूमिका पुढील काही दिवसात स्पष्ट करेल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। याशिवाय इयत्ता 9वी आणि 11वीची परीक्षा होणार नाही। आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत त्यांना मार्क दिले जातील असे त्यांनी स्पष्ट केलंय। शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही काही निर्णय घेत आहोत। पहिला निर्णय आम्ही असा घेत आहोत की इयत्ता 9वी व इयत्ता 11वीच्या दुसऱ्या सत्रामधली परीक्षा न घेता पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या त्याची प्रात्यक्षिके व अंतर्गत मूल्यमापन करून त्यांचं वर्गोन्नती म्हणजे पुढच्या वर्षामध्ये त्यांना पाठवण्यासंदर्भामधला निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त दुसरा निर्णय जो आहे तो इयत्ता 10वी याचा भूगोल व कार्यशिक्षण या दोन्ही विषयाच्या संदर्भामध्ये जी आहे ती सुद्धा परीक्षा रद्द करण्यात येत आहे। आणि रद्द करत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार सुद्धा या विद्यार्थ्यांचं गुन्हाबाबत मंडळाने कारवाई करायची आहे आणि या संदर्भातले सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। सध्या देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांना ऊर्जा विभागानं दिलासा दिलाय। पुढील 3 महिन्यांसाठी औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीज बिलातील स्थिर आकार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय त्यानंतर येणाऱ्या बिलातही कोणताही दंड वसूल केला जाणार नसल्याची घोषणा ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केली आहे। लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वीज बिलातील स्थिर आकार माफ करण्यात यावा अशी मागणी आणि अनेक औद्योगिक तसंच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती। औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी 22 मार्च 2020 पासूनच्या लॉकडाऊन कालावधीसाठी स्थिर आकार किंवा मागणी चार्जेस ज्याला आपण फिक्स्ड आणि डिमांड चार्जेस म्हणतो पुढील 3 महिन्याच्या बिलिंग सायकलपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत। त्यानंतर पुढील नियमित वीज बिलांमध्ये कुठलेही व्याज किंवा लेट फीस न लावता त्याची आकारणी केली जाईल।
केशरी रेशन कार्ड धारकांना 1 मे पासून स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप केलं जाणार आहे। राज्य सरकारनं 9 एप्रिलला केशरी रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याचा निर्णय घेतलाय आणि याच पार्श्वभूमीवर या रेशन कार्ड धारकांना 1 मे आणि जून या 2 महिन्यांचे धान्य 1 मे पासून वितरित केलं जाणार आहे। राज्यातील पोलीस लॉकडाऊनमुळे व्यस्त आहेत आणि या परिस्थितीचा कोणीही गैरफायदा घेऊ नये असा थेट इशारा गृहमंत्र्यांनी दिलाय। कोणी महिलांवर अत्याचार अथवा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। सध्या महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस यंत्रणा लॉकडाऊनमध्ये 24 तास बिझी आहे। अशा या परिस्थितीचा जर कोणी गैरफायदा घेत असेल आणि त्यांच्या महिलांना त्रास देत असेल, त्यांच्यावर अत्याचार करत असेल किंवा त्यांचा विनयभंग करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येईल। तरी या गोष्टीची सर्वांनी गांभीर्याने दखल घ्यावी। मास्क न लावणाऱ्यांवर धडक कारवाई करत औरंगाबाद महापालिकेनं तब्बल 46,000चा दंड वसूल केलाय। सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत आणि याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या औरंगाबाद शहरामध्ये मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। या नियमाकडे डोळेझाक करणाऱ्या 92 जणांविरुद्ध महापालिकेनं कारवाई केली आणि शहराच्या विविध भागामध्ये औरंगाबाद महापालिकेचं पथक फिरतंय। मास्क नसणाऱ्यांवर कारवाई केली जाते। जळगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकून 1 लाख रुपयाचा अवैध दारूसाठा जप्त केलाय। संचारबंदी काळात अवैधरित्या मद्याची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। जळगावातील अचिंठा चौफुली परिसरातील RK वाईन शॉपच्या गोदामावर छापा टाकून हा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी वाईन शॉपच्या मालकासह 5 जणांना ताब्यात घेण्यात आले तर त्यांची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं 3 दिवसांमध्ये ठिकठिकाणी छापे मारून 9 लाखांची दारू जप्त केली आहे। या प्रकरणी 14 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। संचारबंदीमुळे बार आणि देशी दारू दुकानं बंद आहेत। यामुळे हातभट्टीच्या दारूची विक्री करण्याचे प्रकार समोर आले होते आणि या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत ही 9 लाखांची हातभट्टीची दारू नष्ट केली आहे। ऐन संचारबंदीतही कार्यकर्त्यांसोबत क्रिकेट खेळल्यानं नगरसेवकासह 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या सिडको भागातला हा धक्कादायक प्रकार आहे। शिवसेना नगरसेवक आणि पालिकेचे सिडको सभापती दीपक दातीर यांच्याकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत तर घरातून त्यांना बाहेरही निघता येत नाहीये आणि अशा स्थितीमध्ये लोकप्रतिनिधींनी नागरिकांना धीर देणं आणि त्यांना मदत करणं गरजेचं असताना नगरसेवक वेळ जाण्यासाठी क्रिकेट खेळत असल्याचं पाहायला मिळालं। मग तुमचा खेळ कुठेच आहे? नाशिकच्या सौंदाणे परिसरामध्ये नोटांचा पाऊस पडल्याची चर्चा आहे। मनमाड चौंडी रस्त्यालगत हांडी आणि हनुमान मंदिर शिवारामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथल्या अर्धा किलोमीटर परिसरामध्ये शेतामध्ये नोटा पसरलेल्या दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली। 20, 50, 100 आणि 500 रुपयांच्या या नोटा चुरगळलेल्या आणि ओल्या होऊन वाळलेल्या अवस्थेत सापडल्या। कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं जातंय मात्र त्याला अनेक जण वाटाण्याच्या अक्षता लावतायत। उस्मानाबादच्या तुळजाभवानी देवस्थानचे महंत आणि मुख्य पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुकोजी बुवास या पुजाऱ्याचं नाव आहे। वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी त्यांनी गर्दी गोळा केल्याचा आरोप आहे। राज्यातल्या लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे पंढरपूरमधील विठ्ठल दर्शनाचाही लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात आलाय। येत्या 30 एप्रिलपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे। त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भक्तांना आणखी 15 दिवस वाट पाहावी लागेल। तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय। जेजुरीच्या खंडोबाचे मंदिरही 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे। राज्य सरकारनं लॉकडाऊन वाढवल्यानं देवस्थान समितीनं हा निर्णय घेतलाय। कोरोनाचा प्रभाव वाढत गेल्यानं 16 मार्चपासून जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्यानं मंदिरही 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोरोनाच्या भीतीसोबतच औरंगाबाद शहरामध्ये सारी आजारानं थैमान घातलंय। सारी आजारामुळे औरंगाबाद शहरात आणखी 3घांचा मृत्यू झालाय। औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये 2 मृत्युमुखी पडले तर खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झालाय। यामध्ये एक 35 वर्षांची व्यक्ती असून दुसरा 14 वर्षांचा मुलगा आहे।
नागपूरच्या भांडवाडी डम्पिंग यार्डला अचानक आग लागली. पहाटे 3च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन विभागाच्या 5 गाड्यांनी ही आग विझवलेली आहे. तर शेजारच्या परिसरातही धुराचे लोट पाहायला मिळत होते. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अजून समजू शकलेलं नाही. पुण्यातल्या मार्केट यार्ड भागामध्ये 2 ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये हे दोन्ही ट्रक जळून खाक झाले. मार्केट यार्डच्या पार्किंगमध्ये हे दोन्ही ट्रक पार्क करण्यात आले होते. फायर ब्रिगेडनं आगीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र या ट्रकला नेमकी आग कशी लागली याचं कारण अस्पष्ट आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये. घरात थांबा, काळजी घ्या असं सांगूनही लोक ऐकायला तयार नाहीयेत. आता वर्ध्यामध्ये टँकरमधून जाणाऱ्या 45 कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भिवंडीतून उत्तर प्रदेशमध्ये हे कामगार निघाले होते. नागपूर अमरावती मार्गावर खडका इथं तळेगाव पोलिसांनी कंटेनरची तपासणी केल्यानंतर टँकरमध्ये कामगार असल्याचं उघड झालं. पालघर पोलीस आता ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवणार आहेत. पालघरमधील नागरिक मोठ्या प्रमाणावर विनाकारण रस्त्यावर फिरताना किंवा इमारतींच्या टेरेसवर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. अशा नागरिकांवर आता पोलीस ड्रोनच्या सहाय्यानं नजर ठेवणार आहेत. औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये आज सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे. सध्या जेलमधील गंभीर गुन्ह्यातील अनेक कैदी आहेत आणि या कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून ही संपूर्ण जेलमध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये विशेष खबरदारी घेतली जाते. 16 चेकपोस्टवर वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. इथं फवारणी पंपाचा वापर करत वाहनं निर्जंतुक केली जात आहेत. लातूर जिल्ह्यातल्या ट्रॅक्टर मेकॅनिकनं पोलिसांना स्वयंचलित सॅनिटायझर मशीन गिफ्ट केलेलं आहे. मकबूल शेख हे ट्रॅक्टर मेकॅनिक असून ते कृषी अवजारही बनवतात. निलंगा इथं त्यांचं छोटंसं दुरुस्तीचं दुकान आहे. बीडच्या वडवणी इथल्या वानवळ गल्लीमध्ये पोलिसांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट असतानाही पोलीस आपला जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावतायत. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यात आले. हिंगोलीतील डॉक्टर अखिल अशोक अग्रवाल यांनी पोलीस कर्मचारी, पालिका सफाई कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमात खुराना ट्रॅव्हल्सनं सुद्धा त्यांना मदत केली आहे. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांची सेवा करतायत आणि या सर्वांची राहण्याची सोय व्हावी यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतलाय. प्रताप सरनाईक यांचं ठाण्याच्या घोडबंदर रोडवर विहंग इथं हे हॉटेल आहे आणि हे हॉटेल डॉक्टर, नर्सेसना राहण्यासाठी देणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे आणि या लॉकडाऊनचा फटका आता लग्न सोहळ्यांना बसू लागलाय. चंद्रपुरात एका दिव्यांग मुलीचा विवाह कोरोनामुळे अडचणीत आलाय. येत्या 16 एप्रिलला या मुलीचा विवाह होणार होता. परळीच्या लखन भद्रे हा मेकअप आर्टिस्ट कोरोनाबाबत अनोख्या मार्गाने जनजागृती करतोय. आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावर कोरोनाबद्दल जनजागृतीचं मेकअप करून या तरुणानं कोरोनाला गांभीर्यानं न घेतल्यास काय होऊ शकतं याचं वास्तव मांडलंय. हा मेकअप करण्यासाठी त्याला 4 तास लागलेले आहेत. तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यानं केलंय. एकीकडे राज्य कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसानं कहर केलाय. बारामतीमध्ये रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कोरोना व्हायरसमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना फूल शेती उपटून फेकण्याची वेळ आली आहे. यामध्ये शेतकरी व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. लग्नसराई आणि यात्रा महोत्सवात फुलाला मोठी मागणी असते. मात्र यंदा लग्नसराईच्या काळात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फूल शेतीला बाजारपेठ मिळत नाहीये. कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदीचा फटका जालन्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला बसलाय. बदनापूरच्या चनेगाव इथल्या पंढरीनाथ मुटकुळे यांच्या द्राक्षांच्या 5 एकरावरील बागेत लागलेली द्राक्ष करपून जाऊ लागली आहेत. संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं बाजारातली द्राक्ष नेणं शक्य नसल्यानं त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. लॉकडाऊनमुळे मुक्या प्राण्यांना अन्न आणि पाण्यासाठी उन्हात फिरावं लागतंय. त्यांच्याकडे संचारबंदीमुळे सर्वसामान्यांचं दुर्लक्ष होतंय. मात्र मंगरुळपीर शहरातील परळीकर कुटुंबांनी या प्राण्यांना फळं, फुटाणे, शेंगदाणे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
कोरोना आता पक्ष्यांच्या जीवावर बेतू लागलाय. उल्हासनगरमधील एका कॉलेजच्या कॅम्पस परिसरामध्ये 25 ते 30 कावळे मृत अवस्थेत सापडलेत. अन्न पाणी न मिळाल्यानं या कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.